नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची। फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची। कोपेश्वर मंदिरात अनुभवला पर्यटकांनी शून्य सावली दिन। वर्षभर आपल्या सोबत राहणारी सावली वर्षातून दोनदा आपल्याला काही काळ सोडून जाते, याला शून्य सावली दिन असं म्हटलं जातं। यावर्षी 5 मे आणि 6 मेला हा अनुभव घेता येणार होता। खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडपामध्ये पर्यटकांसह ग्रामस्थांनी या दिवसाचा अनुभव घेतलाय। यावेळी अनेकांचे मोबाईल कॅमेरे या क्षणाचे छायाचित्र टिपण्यासाठी सज्ज झाले होते। प्रत्येक वर्षी सूर्य उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा शून्य सावली दिन अनुभवता येतो। दरम्यान सकाळी उगवत्या सूर्याची किरणे स्वर्ग मंडपातून सरळ प्रवेश करत मंदिरातील मुख्य मूर्तीला स्पर्श केल्याचा अनुभवही देखील येथील पर्यटकांनी घेतलाय। शिल्पकलेचा नमुना असलेल्या या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण महती पर्यटकांपर्यंत पोहोचल्यास शिरोळ तालुक्यामध्ये पर्यटन विकासासाठी मोठी संधी लाभणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिरोळ। खासदार शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला जल्लोष। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी 2 दिवसांपूर्वी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र त्यांना भावनिक साथ घातली आणि त्याचा फेरविचार करावा अशी विनंती केली। पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची आज पवारांचा राजीनामा नामंजूर केल्याने परभणी शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी। परभणी मानवत बाजार समितीसाठी 10 जूनला मतदान, 8 मे ते 22 मे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार, 15 मे अर्जाची छाननी। परभणीच्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नव्या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार आहे। सहकारी सेवा संस्था मतदारसंघातील उमेदवारांचं निधन झाल्याने बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली गेली होती। 8 मे ते 22 मे दरम्यान उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे। 15 मे अर्जांची छाननी होईल। 26 मे ते 30 मे दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत, तर मतमोजणी मतदानानंतर लगेचच होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी। नद्या संवर्धनासाठी चला जाऊया नदीवर मोहिमेचा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ। नद्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारकडून चला जाऊया नदीवर हे अभियान हाती घेण्यात आले। याचा शुभारंभ सांगलीमध्ये कृष्णा नदीकाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला। पश्चिम महाराष्ट्रातल्या 7 नद्यांच्या संवर्धनाच्या उद्देशाने राज्य सरकारच्या माध्यमातून चला जाऊया नदीवर ही मोहीम सुरू करण्यात आली। सांगलीतील कृष्णा नदीच्या काठी कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते 7 नद्यांच्या पाण्याचं कलश पूजन करून ते पाणी कृष्णा नदीत अर्पण करून नदी संवर्धन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या मोहिमेच्या अंतर्गत राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून नद्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने काम हाती घेण्यात येणार आहे। त्यातून नद्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आराखडा तयार करून तो राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून नद्यांचे प्रदूषण थांबवून संवर्धन करण्याचा उद्देश आहे। त्याचबरोबर नद्यांना आपण सर्वजण आई समान मानतो, त्यामुळे त्याचं प्रदूषण करणं हे प्रत्येकानं थांबवणं आपली जबाबदारी समजून काम केलं पाहिजे आणि नद्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मत कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केलंय। आज सांगली कृष्णा माईच्या नदीकाठी चला जाऊया नदीला
7 नद्यांचे पाण्याचं कलश पूजन करून ते कृष्णामाईला अर्पण केलं गेलं आणि सगळ्यांनी प्रतिज्ञा केली की नदी स्वच्छ नीटनेटकी, पाणीसाठा भरपूर झाला पाहिजे, पोल्युशन देखील झाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न करण्यासाठी आज शपथ घेतली. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक चला जाऊ या नदीला हा उपक्रम राबवण्यासाठी आम्ही इथे सुरुवात केली. त्या माध्यमातून निश्चित ह्या 7 नद्या स्वच्छ नीटनेटक्या आणि व्यवस्थित करण्याचं आम्ही सगळ्या एजन्स्या, सगळे कार्यकर्ते, सगळे नागरिकांनी एक विडा उचललेला आहे. त्यामुळे निश्चितच त्याला मदत होईल, सगळे होईल आणि हा उपक्रम राबवत असताना निश्चित शासन कुठल्याही पद्धतीने कमी पडणार नाही आहे, एन जी ओ कुठली कमी पडणार नाही. त्या दृष्टिकोनातून ह्या नदीचं एक स्वच्छता मोहीम आणि पुनर्वसन जवळजवळ पुनर्वसन टाईपच असं आपण ह्या करण्याचं ध्येय आपण निश्चित केलेलं आहे. त्याचं आज उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि निश्चितच आजपासून ह्या कामाला सुरुवात झाली. याचं एक सगळ्या नद्यांचं एक काय करायचं काय नाही करायचं ह्याचा एक आराखडा तयार होईल. आराखडा तयार झाल्यानंतर काय करावं लागेल याचं एस्टिमेट तयार होईल आणि मंत्री महोदयांना ते सपोर्ट केलं जाईल. त्यानंतर ते मार्गदर्शन करतील कुठल्या एन जी ओकडून कुठल्या करायचं आणि गव्हर्नमेंट किती पैसे देणार, त्या माध्यमातून आपण हे काम पूर्ण त्याला नेणार आहोत. हेच भूमिका त्यामध्ये आहे. निश्चितच कृष्णामाई म्हणतो, पण मी सगळ्या नागरिकांना, सगळ्या वरची जी कृष्णाकाठची गावं आहेत त्या सगळ्या गावांना मी आव्हान करेन, आपण कृष्णामाई म्हणतो, आपण आई म्हणतो, पण आपल्या गावचं पाणी असेल, कुठल्या इंडस्ट्रीचं पाणी असेल, हे नदी सोडायचं आता बंद करा. कारण ती आई आहे म्हटलं तर तिच्यात पाणी सोडणं, आपणाला हे दूषित पाणी सोडणं, तिला गंदगी करणं हे उचित नाही आहे. त्यामुळे त्याची आपण ताबडतोब दक्षता घ्यावी. शासन निर्णय करतं, शासन निर्णय केल्यानंतर उघडं जातं. त्यामुळे आपण प्रथमच त्याचा बंदोबस्त आपण करावा. काय आमच्याकडून मदत लागली असतात निश्चित मागावी. त्या पद्धतीने मदतीचा हात देऊन आम्ही गावचं पाणी जिथं स्वच्छ करायचं आहे किंवा इंडस्ट्री पाणी स्वच्छ करायचं आहे त्यासाठी शासनाला आम्ही पुटअप करू, मदतीचा हात देऊ आम्ही. त्या दृष्टिकोनातून कृष्णामाई ही स्वच्छ नीटनेटकी आणि व्यवस्थित राहावी ह्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्याचं आज आम्ही उद्घाटन त्याचं केलेलं आहे आणि निश्चितच चांगल्या पद्धतीनं होईल अशी मला आशा वाटते. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, सांगली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून शरद पवार यांना महाराष्ट्राचा महान सम्राट म्हणून उपमा देत पवारांवर केली टीका. स्वप्न पंतप्रधान बनण्याचं, पण धडपड मात्र आपल्याच पक्षात आपलं महत्त्व चाचपण्याचं. धन्य हा महाराष्ट्राचा महान सम्राट असे म्हणत पडळकर यांनी शरद पवारांच्यावर टीका केली आहे. पडळकर यांनी ट्विटरद्वारे ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी खुल्या स्पर्धा, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी. गीत लेखन व फॉरेस्ट बँड स्पर्धेकरिता प्रत्येकी 4 लाख, इको क्लब प्रतिज्ञाकरिता 2 लाख. www.mahaforest.gov.in वर 10 मे 2003 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्यासाठी विभागाच्या सिग्नेचर गीत, बँड आणि प्रतिज्ञा इत्यादी करिता सर्वांसाठी खुली स्पर्धा. गीत व बँड पुरस्कार राशी 4 लाख, प्रतिज्ञा पुरस्कार राशी 2 लाख. अधिक माहितीसाठी www.mahaforest.gov.in वर 10 मे 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे
सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग अशा इंडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 8600004446 आणि 8600004447. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाऊंगी. नहीं नहीं माइक चल जाऊंगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696.
सांगली महापालिकेच्या सुंदर पार्क जुना कुपवाड रस्ता येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या नियोजित जागेस वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ करण्यात आला. सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सर्वे क्रमांक 261/3 येथे सुसज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील माहिती अद्ययावत लायब्ररी हॉल असे आंबेडकरी चळवळीचे केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक संतोष पाटील यांनी सांगितली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर विवेक कांबळे, सभापती धीरज सूर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे, जगन्नाथ ठोकळे, रोहिणी पाटील यांच्यासह मान्यवर तसेच समाज बांधव उपस्थित होते. गौतम बुद्धांची जयंती आणि त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होणारे हे सांस्कृतिक भवन आज आमच्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये होतंय. हे आम्ही आमचे सर्व लोकप्रतिनिधी आमचं भाग्य समजतो. हे केंद्र हे चळवळीचं केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून सर्व चळवळीतले आज इथं कॅडर इथं आलेले आहेत. प्रत्येक चळवळीतला अनुयायी इथं आलेला आहे आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की या 30 गुंठ्यामध्ये उभारणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन एक आदर्शवत सांस्कृतिक भवन असावं. त्याच्यामध्ये वाचनालय असावं, म्युझियम असावं, लायब्ररी असावी, हॉल असावा, कॉन्फरन्स हॉल असावा, जेणेकरून सर्व चळवळीतल्या लोकांना इथं येऊन ज्ञान संपादन करता येईल. प्रत्येक पुस्तक बाबासाहेबांच्या जीवनावरचं इथं असावं, प्रत्येक ज्ञान बाबासाहेबांच्या जीवनावर इथं असावं. धम्म म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, ही सगळी माहिती इथं मिळावी अशा पद्धतीचं एक केंद्र इथं उभारण्याचा आमच्या सर्वांचाच मानस आहे. आज त्याच्यातील फक्त 30 गुंठ्याला संरक्षित भिंतीचं आज उद्घाटन आज इथं झालेलं आहे. त्याच पद्धतीनं बोरिंग मारण्याचं काम आज इथं संपन्न होतंय. लवकरात लवकर येत्या बजेटमध्ये भरीव अशी तरतूद करून पुढचं कामही येत्या 4 महिन्याच्यात सुरू करायचा सर्वांचाच मानस आहे आणि त्या दृष्टीकोन आम्ही सर्वजण प्रयत्न करू असं मी अभिवाचन करतो. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, सांगली. सांगली महापालिकेच्या ताफ्यात ड्रेनेज गाळ काढणारा रोबोट दाखल. आज उद्घाटन समयी मिरजेत कालबाह्य झालेल्या ड्रेनेज पाईपलाईन समोर रोबोटनेही हात टेकले. 24 कोटी निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करणार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचं आश्वासन. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून घेण्यात आलेल्या मॅनहोलची सफाई करणाऱ्या पहिल्या रोबोटचे हस्तांतर महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. आज प्रताप कॉलनी येथील तुंबलेल्या ड्रेनेज चेंबरजवळ त्यात रोबोट हस्तांतरण कार्यक्रम झाला. यावेळी रोबोटचे गाळ काढण्याची प्रात्यक्षिक कंपनीकडून सादर करण्यात आले. रोबोट 10 मिनिटात पूर्ण चेंबर गाळयुक्त करण्याचा कंपनीचा दावा होता, पण मिरजेच्या कालबाह्य झालेल्या ड्रेनेज समोर रोबोटने हात टेकले. सुमारे अर्धा तास झटून ही चेंबर मधील गाळ रोबोटला काढता आला नाही. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी नियोजन समितीमधून रोबोट खरेदीसाठी 39,52,000चा निधी मंजूर करत या निधीतून जेन रोबोटिक आणि सांगली पार्टनर व्हाईस फिंच रोबोटिक कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे येण्याआधी काढता पाय घेतला. 1955 रोजी कार्यान्वित झालेली मिरजेतील भुयारी गटार योजना आता कालबाह्य झाल्या असून जागोजागी ढासळली आहे. त्यामुळे शहरात जागोजागी ड्रेनेज पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. शहरातील कालबाह्य झालेली ड्रेनेज पाईपलाईन सुधारणा करण्यासाठी 24 कोटी निधी आयुक्त सुनील पवार यांनी मागणी केली आहे. यांचा पाठपुरावा लवकरच करून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले. मिरजमध्ये सांगली मिरज कुपवाड या नगरपालिकेच्या माध्यमातून एक आम्ही रॉबोट खरेदी केला. तो रॉबोट ड्रेनेज साफ करण्याचं काम करतो, ते प्रात्यक्षिक झालं आणि तो नगरपालिकेला हँडओव्हर पण केला. त्या दृष्टिकोनातून ड्रेनेज साफ करत असताना निश्चितच कामगार आत उतरणं, आतमध्ये जाणं, काम करणं आणि त्याचा अपघात मृत्यू होणं किंवा गॅसनं प्रदूषण पडणं अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडल्या. ते टाळण्यासाठी आम्ही हे रॉबोटची एक सिस्टम इथे चालू केलेली आहे. निश्चित त्याचा उपयोग मिरजकर या नगरपालिकेच्या सर्व कुपवाड महानगरपालिकेच्या लोकांना होईल एवढी मी आशा व्यक्त करतो. निश्चितच आता मगाशी आयुक्त साहेबांनी सांगितले की पवार साहेबांनी सांगितले की हे ड्रेनेज तुंबलेलं आहे, जुनं ड्रेनेज आहे, त्यामुळे पाणी पास होत नाही आहे. आपण जिथं उभा आहोत तिथं पाणी जमा होतं. या दृष्टिकोनातून तिथल्या नागरिकांना एक अस्वस्थपणा. मी आयुक्तांना विनंती करेन की आपला जो 24 कोटीचा प्रस्ताव आहे तो डिटेल आपण द्यावा आम्हाला. मी शासनाला तो प्रस्तावित करेन आणि निश्चित मी प्रयत्न करेन, ते पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करेन. त्या दृष्टिकोनातून हा रॉबोट काम करत असताना हा पावसाळा हा रॉबोट काम करेल आणि हा रॉबोट पावसामध्ये किती काम करतोय, किती समाधान होतात नागरिक, त्यावरती
पुढचे रॉबोट काय 1-2 लागतील ते रॉबोट आपण खरी करायचा प्रस्ताव आपण टाकू. ह्या दृष्टिकोनातून निश्चितच हा ड्रेनेज साफसफाई झालं तर निश्चितच लोकांना जो पुरामध्ये किंवा पावसामध्ये जो व्यत्यय होतो, पाणी जमा होतं, घरं अस्वस्थ होतात, सगळे नागरिक अस्वस्थ होतात, त्यांच्यापासून दूर करण्यासाठी हा रॉबोट निश्चित काम करेल एवढी मला आशा वाटते. धन्यवाद. आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये ड्रेनेज विभागाच्या कामामध्ये सुधारणा म्हणून आपण रोबोट इथं घेतलेला आहे. जो रोबोट पूर्वी आपण मॅन्युअली खाली म्हणजे माणूस खाली उतरून गाळ काढून वर पाठवतो करतो, त्यामुळे त्या माणसाला धोका होता किंवा त्याला खाली जे वायू तयार होऊन त्याचा मृत्यू होऊ शकत होता. त्यासाठी ते टाळण्यासाठी आपण आता इथं रोबोट घेतलेला आहे. जिल्हा नियोजनच्या नाविन्यपूर्ण योजनेतनं हा एक आपण मॉडेल इथलं रोबोटचं घेतलं आहे. हा रोबोट खाली जाऊन जो गाळ आहे ह्याच्या चेंबरमधला तो काढून वर आणून त्याचं हे करतो. त्यामुळे पूर्ण खाली किती 13 फूट असू दे 14 फूट असू दे तो खाली जाऊन तो गाळ काढतो. हे नवीन तंत्रज्ञान सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आम्ही आणलेलं आहे. त्यासाठी कलेक्टर साहेब डॉक्टर राजा निधी यांनी हा निधी आम्हाला दिलेला आहे. पालकमंत्री खाडे साहेबांनी पण याच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून आम्ही हा पहिला प्रयोग आम्ही इथं करतोय आणि ह्याचा फायदा पूर्णपणे जे महत्त्वाचे जिथं प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्याची खोली जास्त आहे अशा ठिकाणी ह्या रोबोटचा उपयोग आम्हाला होणार आहे आणि एक महापालिकेत नवीन टेक्नॉलॉजी आम्ही या निमित्ताने आम्ही आणलेली आहे. ड्रेनेज योजना मिरजेतली जी 90% पूर्ण झालेली आहे, 10% राहिलेली आहे दुसरा टप्पा. ह्याचं काम मध्ये थांबलं होतं. काही अतिक्रमण काढायची होती, ती अतिक्रमणही काढलेली आहेत आणि परवाच 2 तारखेला आम्ही ड्रेनेजच्या ठेकेदाराची आणि प्रशासन पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेतलेली आहे आणि ह्या महिन्याभरात ठेकेदारांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे राहिलेलं जो काम आम्ही पूर्ण करतोय. तसं आम्ही प्रोसिडिंग पण लिहिलेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या महिन्याभरात ते काम मार्गी लागेल. जिथं अडचण होती ती अडचणी दूर करण्याचं काम झालेलं आहे आणि जी जुनी ड्रेनेज योजना जी आहे मिरजेची, जी मिरज मुख्य भागातली आहे ती कालबाह्य व्हायला लागलेली आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर त्या योजनेकडेही आम्हाला कॉर्पोरेशननं लक्ष द्यायला पाहिजे आणि नवीन योजना आणायला लागणार आहे. पण ह्या पहिल्या 2 योजना पूर्ण झाल्यावर मग आपण या तिसऱ्या योजनेकडे आपण जाणार आहे आणि ह्या जो आता जो रोबो आलेला आहे त्याचा फक्त गाळ जे चेंबरशी स्वच्छ करून घेण्यासाठी होणार आहे. असेच नवीन आपण टेक्नॉलॉजी महापालिकेत आणतोय. गणेश आवळे, SBN मराठी, मिरज. आईची पाण्यासाठी होणारी पायपीट बघवत नसल्याने 14 वर्षाच्या चिमुकलाने शेतीच्या अवजारांच्या मदतीने घराच्या आवारातच 18 फूट खोल विहीर खोदली. पाण्यासाठी आईची होणारी वणवण बघवत नसल्याने पालघरमधील केळवे धावंगे पाडा येथील 8वीत शिकणाऱ्या चिमुकलाने चक्क आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदून आपल्या कुटुंबाचा पाणी प्रश्न सोडवला. केळवेतील धावांगे पाडा येथील प्रणय रमेश सालकर याच्या या अनोख्या कार्यामुळे त्याच्यावर सध्या परिसरात कौतुकाचा वर्षाव होतोय. पालघरमधील केळवेमधील धावांगे पाड्यातील हे सालकर दाम्पत्य दर्शना आणि रमेश हे दोन्ही पती पत्नी बागायतदार वाडीत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करून संध्याकाळी घरी परतल्यावर दर्शना यांना आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या पाण्याला पायपीट करावी लागत होती. मात्र आईची ही पाण्यासाठी रोजची होणारी धावपळ मुलगा प्रणय याला बघवत नव्हती. शेवटी अवघ्या 14 वर्षाच्या प्रणयने आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे प्रणयने घराच्या आवारातच विहिरीच्या खोदकामास सुरुवात केली. घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर करत प्रणयने 4 दिवसात 18 फुटांपेक्षा पण जास्त खोल विहीर खोदली. अखेर या विहिरीला 18 फुटांनंतर पिण्यायोग्य पाणी लागलं आणि प्रणयची मेहनत सफल झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पालघर. राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती वर्ष शताब्दी निमित्त सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि छत्रपती शाहू व्याख्यानमाला यांच्या वतीने राजश्री शाहू एक लोकराजा व्याख्यान आयोजित करण्यात आले. बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे रविवारी 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजता संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर,
पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी गटनेत्या भारती दिगडे आदी उपस्थित होत्या. शाहू महाराज स्मृती वर्ष शताब्दी निमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यान आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व राजश्री छत्रपती शाहू व्याख्यानमाला मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दिनांक 7 मे रविवार संध्याकाळी 6 वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज इथं हे व्याख्यान आयोजित करतो आहे. व्याख्यानाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांना बोलवलेलं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे हे आहेत आणि ह्या जे आम्ही व्याख्यान आयोजित करतो आहे त्याला विषय आहे राजश्री शाहू एक लोकराजा आणि हे व्याख्याते आहेत संजय आवटे साहेब. त्यांना आम्ही बोलवतो आहे. तर महापालिका आणि राजश्री शाहू व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी सर्व नागरिकांना आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना सर्व नागरिकांना मी विनंती करतो आहे की महापालिकेने हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि आपण मोठ्या संख्येनं या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीनं आम्ही आपल्याला आवाहन करतो आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. शरद पवार हे असे एक गूढ व्यक्तिमत्व आहे की ज्याची उकल अनेकांना अद्यापही झालेली नाही. आमदार एकनाथ खडसे. लोक माझं सांगती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पवार साहेबांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की मी आता निवृत्त होत आहे आणि त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये उलटापालट झाली. शरद पवार हे असं गूढ व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाचं गूढ ज्याची उकल कोणालाही झाली नाही आणि समजलीही नाही. अजूनही पवार साहेबांनी हा राजीनामा कशासाठी दिला, कोणता हेतू यामागे आहे, त्याचे परिणाम काय आहेत आणि काय होतील हे आज तरी मला सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील गटनेते आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. मुंबईत येथे अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीला रवाना होत असताना त्यांनी भुसावळ येथे माध्यमांशी संवाद साधला. लोक माझं सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस स्वतःहून इच्छा व्यक्त केली की मी आता निवृत्त घेतो आहे आणि त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकारणामध्ये उलथापालट झाली. माननीय शरद पवार म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाचं गूढ अजूनही अनेकांना उकलता आलं नाही, समजलंही नाही. आणि आता नेमकं माननीय पवारसाहेबांनी हा राजीनामा कशासाठी दिला, कोणता हेतू त्याच्यामागे आहे, त्याचे पुढचे परिणाम काय होतील, काय आहे ह्या असताना मला सांगता येणार नाही. पुढील साधारणतः सर्वांची इच्छा आहे की माननीय शरद पवार साहेब हेच या ठिकाणी अध्यक्ष राहिले पाहिजे आणि जर शरद पवार साहेब नसतील तर नंतर कोण, तर मग चर्चेमध्ये येत राहतात की माननीय सुप्रियाताई असतील, माननीय अजितदादा महाराष्ट्रासाठी असतील. ह्या चर्चा आहेत. प्रत्यक्ष निर्णय हा जी समिती आहे त्या समितीने घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला यामधून उद्या परवा काही दिवसामध्ये काय निर्णय होतो ते समजेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जळगाव. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी खुल्या स्पर्धा, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी. गीत लेखन व फॉरेस्ट बँड स्पर्धेकरिता प्रत्येकी 4 लाख. इको क्लब प्रतिज्ञाकरिता 2 लाख. www.mahaforest.gov.in वर 10 मे 2003 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्यासाठी विभागाच्या सिग्नेचर गीत बँड आणि प्रतिज्ञा इत्यादी करिता सर्वांसाठी खुली स्पर्धा. गीत व बँड पुरस्कार राशी 4 लाख, प्रतिज्ञा पुरस्कार राशी 2 लाख. अधिक माहितीसाठी www.mahaforest.gov.in वर 10 मे 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. गुरुकुल
शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग अशा इंडोअर, आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 57 55. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. खोदली 18 फूट खोल विहीर, सर्वत्र कौतुकाचा वर्षा. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची. शरद पवारांची मोठी घोषणा. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही, पक्षाच्या अध्यक्षपदी राहणार. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणतीही जबाबदारीचं पद घेणार नाही. पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतलाय. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. शरद पवारांनी 2 मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला होता. त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतलाय. 2 मे रोजी पुस्तक प्रकाशनात मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातून 63 वर्षाच्या सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावं ही माझी इच्छा होती, पण त्यामुळे जनमानसात तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेले जनता यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णयाचा मी फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, चाहते यांनी मला आवाहन केलं. तसंच देशभरातून, विशेषतः महाराष्ट्रातून इतर सहकारी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती केली. अध्यक्षपद स्वीकारत आहे आणि जरी तो स्वीकारला तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते हे माझे स्पष्ट होते. माझ्या पुढील कार्यकाळात
वर्षामध्ये जी काही संघटनात्मक बदल असो, नव्या जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे या संदर्भात सहकार्याचा विचार घेऊन नव्या जबाबदाऱ्या सोपवणे आणि नवीन नेतृत्व करणं यावर माझा भर असेल. भाजप आमदार सुरेश धस आणि जिल्हा कृषी अधीक्षकांमध्ये वाद. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 तास कृषी कार्यालयात आमदारांचा ठिय्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले. तब्बल 2 तास जिल्हा कृषी कार्यालयात आमदारांनी ठिय्या दिलाय. यावेळी धस आणि कृषी अधीक्षक बाळासाहेब जेजूरकर यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. शिरूर तालुक्यातील पांगरी आणि जाधववाडी येथील साठवण तलावात शेतकऱ्यांना अद्याप मावेजा मिळालेला नाही. या प्रश्नावर अनेकदा शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे उंबरठे झिजवले, मात्र शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे आज आक्रमक सुरेश धस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषी अधीक्षकांना जाब विचारत, तुम्हाला शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचा अधिकार कोणी दिला, असं म्हणत धसांचा संताप पाहायला मिळाला. याचवेळी पोलीस प्रशासन इथे दाखल झाले आणि तोच आमदारांचा पारा चढला. तुम्ही बाहेर व्हा असं म्हणणारे कोण, म्हणत धस प्रशासनावर आक्रमक झाले. बाचाबाची वगैरे नाही, हे अधिकाऱ्यांची ना आमची बोलाबोली झाली बरं का, परंतु ती बाचाबाची वगैरे नाही. थोडाफार राग येतच असतो लोकप्रतिनिधीला. सतत एखाद्या प्रकल्पात जमीन गेलेले शेतकरी, हे प्रकरण पांगरी जाधववाडी म्हणून आहे. तसं कार्यवाही कृषी विभागाने केलेली नाही असं नाही, कारवाई केलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांचे समन्वय नाही थोडासा. आणि त्यांनी काही कारणं सांगितले, ते पण त्याच्यामध्ये आम्ही पण थोडंसं ॲग्री झालो की बाबा रिक्त पदांची संख्या ही बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. ते सर्व जे आहेत सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्रित बसून शेतकऱ्यांना या जाधववाडी पांगरी ह्या प्रकल्पातील शेतकऱ्यांचा जो अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवायचा आहे भूसंपादनाचा, ते पाठवतो अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलंय. मी एस पी साहेबांचे आभार मानेल, सी साहेबांचे आभार मानेल की त्यांना माहिती मिळाल्यानंतर आमच्या ते केसचं त्यांनी लगेच त्यांनी दखल घेतली. 2 मंडळींना 2 आरोपींना अटक केलेली आहे. एक मुख्य आरोपी अजून सापडला नाही की लगेच सगळे अहवाल उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या काही अडचणी असतील. आता निश्चितपणे यामध्ये 307 दाखल होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि अशी जे काही समाजकंटक आहेत, जे लोकशाही मार्गाने चालत नाही, त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई करावी अशी आमच्या सर्व संघटनांची मागणी आहे. किंवा आजही तीच मागणी द्यायची होती, त्यात ह्या थोड्या काही मधल्या गोष्टी घडल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड. बुद्ध पौर्णिमेनिमित्त 21 फुटी गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या येवल्यातील मुक्तीभूमीवरील स्मारकातील भव्य 21 फुटी गौतम बुद्धांच्या मूर्तीला बुद्ध पौर्णिमेनिमित्त भीम अनुयायींनी अभिवादन केले. बुद्ध पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी होत असून येवल्यात देखील मुक्तीभूमी येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य 21 फूट उंच असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला शासकीय अधिकारी, शहरवासीय भीम अनुयायी यांनी अभिवादन करत बुद्ध पौर्णिमा साजरी केली. याच मुक्तीभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरणाची घोषणा केली. येथे असलेल्या स्मारकात भव्य अशी गौतम बुद्धांची मूर्ती असून मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी केली. आज तथागत गौतम बुद्ध यांची आज बुद्ध पौर्णिमा इथे मुक्तीभूमी स्मारक येवला येथे साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्राथमिक स्वरूपावरती सर्व स्थानिक येवला विभागातील सर्व स्थानिक प्रशासनाच्या वतीने इथे अभिवादन करण्यात आलं आणि
प्रथमतः सर्व इथे जे उपस्थित होते स्थानिक प्रशासन अधिकारी यांच्या समवेत व जे तमाम स्मारकाला भेट देणारे भीमानुयायी आहेत त्यांच्या मार्फत आम्ही इथे तथागत बुद्धांना अभिवादन करून पुष्प अर्पण करून इथे त्रिसरणानी पंचशील घेतले आहे. अनेक देशविदेशातून संबंधित विविध शहरामधून इथे भीमानुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी इथे येत असतात. बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे एक समाज परिवर्तन घडविणे म्हणजे बुद्ध हा एक अर्थ आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. तर संबंधित सर्व भीम बांधव तसेच बौद्ध समुदाय आणि इतरत्र समुदाय यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं अनुसरण करून आज सर्व समाज निरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष असा संपूर्ण भारतामध्ये स्थायी होणं गरजेचं आहे. हेच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे आणि त्याच माध्यमातून मुक्तिभूमी स्मारक येवल्याच्या वतीने आज मी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा भाजपचा धर्म आहे. नाना पटोले. सर्व धर्म समभाव शिकवला आहे, पण धर्माच्या नावावर लूटपाट संघटना नसाव्यात. संस्था आणि देव यातील फरक पंतप्रधान यांना कळत नसेल तर दुर्भाग्य आहे. बजरंगबलींच्या उपासनांची नियुक्ती करणे पुढच्या आठवडा राज्यातील घडामोडीसाठी महत्वाचा आहे. मी त्यावर बोलणार नाही. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. जनतेला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करतोय. सत्तेसाठी भाजप काही ना काही घडामोडी करत आहे हे दिसतंय. जे काही आहे ते फक्त सत्तेसाठी. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा भाजपचा धर्म आहे. मी पुन्हा येईन म्हणतात. मी पुन्हा आले तेव्हा उपमुख्यमंत्री बनून आले. माझ्यासारखा कार्यकर्ता असता तर मी आलोच नसतो. पुन्हा भाजप तरी सत्तेत येईल का ते बघावे. ते काय बोलतात आजकाल कळत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. मूळ प्रश्न असा आहे की कुठल्याही धार्मिक ज्या संस्था असतील, ज्या संघटना असतील, त्या धार्मिक व्यवस्थेपुरतं असल्या पाहिजे. त्या धर्माच्या नावाने लुटणाऱ्या नसल्या पाहिजे. त्या कुठल्याही असो. आखरी आमच्या संविधानानेच आम्हाला प्रत्येक धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. सर्व धर्म समभाव दिलेला आहे. पण मधल्या काळात काही आपण घटना पाहिल्यात की काही लोक धर्माच्या नावाने जनतेला लुटतात आहे, लूटपाट होत आहे. त्या ज्या कुठल्याही धर्माच्या या पद्धतीच्या संघटना असतील, अशा संघटना नसाव्यात एवढीच भूमिका प्रामाणिकपणे आहे. आणि राहिलं संस्था आणि देव याच्यातला फरकही अलीकडच्या आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला कळत नसेल तर हा सगळ्या आपल्या देशाचा दुर्भाग्य आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर. पावसाळ्यापूर्वी सांगली महापालिका क्षेत्रातले नैसर्गिक नाले सफाई काम रखडले. प्रभाग निहाय नाले सफाई लवकरच ड्रोनद्वारे नाले सफाईवर लक्ष. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची माहिती. सांगली महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नाले अरुंद झाले आहेत. या नैसर्गिक नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्यानं पावसाळ्यामध्ये नदीच्या पुराचं पाणी नैसर्गिक नाल्यांमधून शहरातील विस्तारित भागात शिरून पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाला सफाईला प्राधान्य दिलं जातं. नाला सफाई ठेकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने काही संघटनांनी तक्रार केली. त्यामुळे नाले सफाईचे काम रखडलंय. प्रभागनिहाय नाले सफाईचे काम करण्यात येणार असून त्यावर ड्रोनने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. काही यांनी तक्रारी केल्या संघटनेनी, त्यामुळे आम्ही त्या टेंडर प्रभाग वाईज काढलेला आहे आणि आता ते नाले सफाईचं काम चालू होतंय. सोमवार मंगळवारी आमची संयुक्त मीटिंग प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची होईल, ठेकेदाराची होईल आणि मला खात्री आहे ह्या राहिलेल्या ह्या 15-20 दिवसामध्ये नाले सफाईचं काम जलद गतीनं आम्ही पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे. आणि प्रभाग वाईज केल्यामुळं त्या सहाय्यक सहाय्यक आयुक्त याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही ठेवणार आहे आणि पूर्ण ड्रोननं या नाले सफाईचं आम्ही चित्रीकरण करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी खुल्या स्पर्धा
लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी, गीत लेखन व फॉरेस्ट बँड स्पर्धेकरिता प्रत्येकी 4 लाख, इको क्लब प्रतिज्ञाकरिता 2 लाख. www.mahaforest.gov.in वर 10 मे 2003 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्यासाठी विभागाच्या सिग्नेचर गीत बँड आणि प्रतिज्ञा इत्यादी करिता सर्वांसाठी खुली स्पर्धा. गीत व बँड पुरस्कार राशी 4 लाख, प्रतिज्ञा पुरस्कार राशी 2 लाख. अधिक माहितीसाठी www.mahaforest.gov.in वर 10 मे 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्य असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग अशा इंडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो लुट जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण, पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते कार्यकर्ते भावुक झाले आहेत. तर शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्यानं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावुक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावण्यात आलाय. तसेच शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव मंजूर करण्यात आलाय. त्यानंतर आता एनसीपीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केलाय. जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील गोंधळावर फडणवीसांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात भरपूर खळबळ माजली आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या सर्व गोंधळादरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलाच निशाणा साधला. जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. या सर्व घटनेवर आज फडणवीसांनी माध्यम प्रतिनिधींकडून विचारण्यात आले असता त्यावर बोलताना फडणवीस म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. कलाकार देखील अंतर्गत आहेत, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. हे सगळं स्क्रिप्टेड होतं असं मी म्हटलं नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट होईल असा टोला त्यांनी यावेळी लगावला. असं आहे की हा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकारही अंतर्गत आहे, त्याची पटकथाही अंतर्गत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. वाटतं का
मी असं कुठे म्हटलं? ज्या दिवशी राजीनामा दिला त्या दिवशी काही प्रतिक्रिया देखील आल्या होत्या की हा खेळ आहे. आता हे सगळं बघितल्यावर वाटतंय का की खरंच तसं मी काय असं काही म्हणणार नाही. मी काय सांगितलं आपल्याला, जेव्हा याचा शेवट होईल, या चित्रपटाचा जेव्हा शेवट होईल, अंतिम काय होत आहे याच्या आधारावर मग त्याची प्रतिक्रिया देता येईल. चला. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहितीये. देवेंद्र फडणवीस सध्या राजकारण चांगलंच तापले. बेळगाव दौरा करून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. फडणवीस म्हणाले की मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहितीये. आपलं कुलदैवत नरसिंह, आपण कुठूनही प्रगती करतो असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. अतिशय सुंदर अशा या नरसिंह भगवानांच्या मूर्तीचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि शिवाजी पाटील साहेब तुम्हाला एवढंच सांगतो की एकदा पाहून इथलं मन भरत नाही, तुम्ही मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सांगतो मी पुन्हा येईन तेव्हा मी नक्कीच येतो. कसा येतो हे तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदेव पण नसते, आपलं कुलदेव प्रयत्न शकतो. ठाण्यात शरद पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे अनेक नेते कार्यकर्ते भावुक झाले होते. तर शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते भावुक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याची मागणी करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शरद पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. एनसीपी कार्यालयाच्या बाहेर ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहावेत अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली. या बॅनरवर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांचं नाव आहे. पवारांशिवाय पर्याय नाही असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, ठाणे. आम्ही सर्व साहेबांसोबत, जयंत पाटील यांच्या ट्विटची जोरदार चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. यामुळे अनेक नेते कार्यकर्ते भावुक झाले. तर शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्यानं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्यच नाहीये. यामुळे अनेक कार्यकर्ते भावुक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याची मागणी करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर आज फैसला होणार आहे. राष्ट्रवादीच्या समितीची आज प्रदेश कार्यालयात बैठक सुरू झाली आहे. सकाळी 11 वाजता बैठकीचं नियोजन करण्यात आलं. समितीच्या बैठकीत नेमका काय ठराव होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. याच पार्श्वभूमीकडे आता शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला. पवारांनी अध्यक्ष राहावे बैठकीत ठराव करण्यात आला. त्यामुळे समितीने राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली. पवारांचा राजीनामा हा निवड समितीने फेटाळलाय. मात्र आता जयंत पाटील यांनी जे ट्विट केलंय त्या चर्चेचा विषय होतोय. जयंत पाटील यांनी ट्विट केलंय की आम्ही सर्व साहेबांसोबत अशा आशयाचं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी खुल्या स्पर्धा, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी. गीत लेखन व फॉरेस्ट बँड स्पर्धेकरिता प्रत्येकी 4 लाख. इको क्लब प्रतिज्ञाकरिता 2 लाख. www.mahaforest.gov.in वर 10 मे 2003 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्यासाठी विभागाच्या सिग्नेचर गीत बँड आणि प्रतिज्ञा इत्यादी करिता सर्वांसाठी खुली स्पर्धा. गीत व बँड पुरस्कार राशी 4 लाख, प्रतिज्ञा पुरस्कार राशी 2 लाख. अधिक माहितीसाठी www.mahaforest.gov.in वर 10 मे 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवा.
गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी. मोबाईल नंबर 97 16 16 1001. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग अशा इंडोअर, आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो लुट जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. खोदली 18 फूट खोल विहीर, सर्वत्र कौतुकाचा वर्षा. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची. जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील गोंधळावर फडणवीसांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात भरपूर खळबळ माजली आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या सर्व गोंधळादरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलाच निशाणा साधला. जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. या सर्व घटनेवर आज फडणवीसांनी माध्यम प्रतिनिधींकडून विचारण्यात आले असता त्यावर बोलताना फडणवीस म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. कलाकार देखील अंतर्गत आहेत, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. हे सगळं स्क्रिप्टेड होतं असं मी म्हटलं नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट होईल असा टोला त्यांनी यावेळी लगावला. असं आहे की हा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकारही अंतर्गत आहे, त्याची पटकथाही अंतर्गत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. वाटतं का असं? मी असं कुठे म्हटलं? ज्या दिवशी राजीनामा दिला त्या दिवशी काही प्रतिक्रिया देखील आल्या होत्या की हा खेळ आहे. आता हे सगळं बघितल्यावर वाटतंय का की खरंच तसं मी काय? असं काही म्हणणार नाही. मी काय सांगितलं आपल्याला, जेव्हा याचा शेवट होईल, या चित्रपटाचा जेव्हा शेवट होईल, अंतिम काय होत आहे याच्या आधारावर मग त्याची प्रतिक्रिया देता येईल. चला. शरद पवारांचा राजीनामा फेटाळणं हे अपेक्षित आहे. संजय राऊत. राजीनामा फेटाळणे हे अपेक्षित आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय जरी असला तरी विरोधी पक्षाच्या राजकारणावर या घडामोडींमुळे परिणाम होऊ शकतो.
देशातील सर्व पक्षांचे या घडामोडींकडे लक्ष आहे आणि राहणारही. आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात. जशा विरोधी पक्षांनी आपल्या भावना पवार साहेबांना कळवल्या, तशाच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. राष्ट्रवादीकडे दुसरा समोर पर्याय नव्हता. हा पक्ष एक स्वतंत्र पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी देखील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवून त्या संदर्भातील निर्णय घेतले गेले होते. महाबळेश्वरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आणि अधिवेशनात हे निर्णय घेण्यात आले असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच ही लोकशाही आहे, विरोधकांना परवानगी नाही. परप्रांतीयांची दलाली करणारे जे आहेत त्यांना परवानगी दिली आहे. ही एक नवीन लोकशाही महाराष्ट्रात सुरू झाली असल्याचं त्यांनी सांगितलंय. यात ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत व्यवस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने तर राजीनामा फेटाळला असेल, त्यांचा नामंजूर केला असेल किंवा त्यांनीच पक्षाचं याकडे नेतृत्व करावं ही त्यांची भूमिका असेल, तर माझं मत आहे ते योग्य आहे. पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत जरी विषय असला तरीही या घडामोडीमुळे विरोधी पक्षाच्या एकंदरीतच राजकारणावरती परिणाम होऊ शकतो. राष्ट्रीय स्तरावर होऊ शकतो, महाराष्ट्रात होऊ शकतो. त्याच्यामुळे आमचं किंवा काँग्रेस महाविकास आघाडीचं असेल किंवा आम्ही सगळे शिवसेनेचे प्रमुख लोक असतील, उद्धवजी असतील आणि देशातील सगळ्या प्रमुख विरोधी पक्षाचं या घडामोडीकडे लक्ष आहे आणि राहील. कारण शरद पवार हे देशाच्या राजकारणात आणि खास करून सध्या विरोधी पक्षाच्या महाआघाडी संदर्भात राष्ट्रीय स्तरावर जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये महत्वाचं त्यांचं योगदान आहे. अशा वेळेला त्यांनी मुख्य प्रवाहात असायला पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, मुंबई. शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत. आमदार संजय गायकवाड. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली. शरद पवार देशाचे जाणते नेते आहेत. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना इमोशनल करून त्या कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाच्या पाठीमागे उभं राहावं, त्याकरिता फेकलेला हा बॉम्ब आहे. आणि शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि त्यामुळं कार्यकर्ते पेटून उठतात. पक्ष वाढीस मदत होते. अशा प्रकारचे बंडाचे वातावरण मोडले जाते, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली. सन्माननीय पवार साहेब देशाचे जाणते नेते आहेत आणि पक्षांतर्गत जे आता मागच्या काळात सगळं चाललं होतं, काही पार्टीच्या शक्ती किंवा आता जे काही वातावरण चाललं, मला असं वाटतं सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना इमोशनल करून ज्या कार्यकर्त्यांनी एक संघ पक्षाच्या पाठी उभं राहावं याच्याकरता हा फेकलेला एक बॉम्ब आहे. आणि पवार साहेब जे बोलतात हे ते कधीच करत नाही. हा अनुभव तुम्हा आम्हा सगळ्यांना राज्यामध्ये आहे. अजितदादा जाणार आहे भाजपमध्ये 40 आमदार घेऊन, म्हणून हे पवार साहेबांनी खेळी आहे का खेळलेली? मी एका शब्दात सांगितलं, अशा प्रकारचा काही निर्णय घेतला तर कार्यकर्ते उठून निघतात, पेटून उठतात, त्यांच्या भावनामध्ये हात घातला गेला जातो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये कार्यकर्ते पेटून उठतात, पक्षवाढीच्या मदत होते आणि अशा प्रकारच्या मंडळीचं वातावरण खोललं जातं. याच्याकरता हा झालेला प्रयोग असू शकतो. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, बुलढाणा. साठवून ठेवलेला कांदा होऊ लागला खराब, उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची धुळसाण करून टाकली असताना शेतकऱ्यांनी उरलेला कांदा साठवून ठेवला होता. मात्र तो देखील आता खराब होऊ लागल्याने अक्षरशः उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्षसह कांदा पिकांना देखील फटका बसतोय. अक्षरशः कांद्याला महागडे औषधे फवारणी करून कांदा पीक जगवलं जात आहे. मात्र अवकाळीने मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं नुकसान झालंय. त्यातून उरला सुरलेला कांदा शेतकऱ्याने साठवलाय. मात्र हा साठवलेला कांदा देखील खराब होऊ लागल्यानं कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे. तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आम्ही
आम्ही यावर्षी 3-3.5 एकरमध्ये कांदा लागवड केली होती डिसेंबर महिन्याच्या लास्टला. तर त्याच्यातून वारंवार बदलत्या हवामानामुळे खूपच प्रमाणात केमिकलचाही खर्च, औषधांचा आणि खतांचाही खूप खर्च होऊन आता कांदे काढणीसाठी तयार झाले. तर याचा साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत खर्च झाला आणि कांदा साठवणुकीसाठी आम्ही आणला इकडं. तर तो कांदा साठवणूक केल्यानंतर लगेच खराब होण्याचं खूपच जास्त प्रमाणात खराब होतोय आणि आम्ही आता उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक. जर महाराष्ट्र टिकवायचा असेल तर शरद पवार ही देशाची गरज. जितेंद्र आव्हाड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. शरद पवारांनी 2 तारखेला सदरचा निर्णय घेतला असून त्या निर्णयाबद्दल समिती विचार करेल आणि त्याकरिता 2 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. तो निर्णय आज समितीने फेटाळला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टी ऑफिस येथे आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी चक्क ढोलताशे वाजवत, फटाके फोडत, पेढे भरवत, नाचत जल्लोष साजरा केलाय. एक लक्षात घ्या की सध्याच्या जात्यांध परिस्थितीत महापुरोगमित्व टिकवायचं असेल, पुरोगामी महाराष्ट्र जर टिकवायचा असेल तर तुम्हाला शरद पवार ही गरज आहे. एका विचारांची गरज आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, ओबीसीची गरज आहे. जिथे जिथे शोषण होतं, जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे अत्याचार होतो, तिथे तिथे समोरच्या बाजूला शरद पवार उभा असतात तर अत्याचार, अन्याय, शोषण थांबवण्यासाठी. अजून देखील त्यांचे दौरे सुरू तुम्हाला तेच सांगितलंय की त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं. इथनं अशी लाळ आणि रक्त टपकत असताना ते 48 डिग्री टेम्परेचरमध्ये नागपूरमध्ये प्रचार करत होते. त्यांची जीभ कापली. मी स्वतः गाडीत बसलेलो, त्यांना बोलता येत नव्हतं. मी त्यांना विचारलं, साहेब तुम्हाला बोलता येत नाही? म्हणाले, रे जितेंद्र, जीभ कापली आहे, ते बायोप्सीसाठी पाठवले. हे शरद पवार मी स्वतः अनुभवलेले आहेत. त्यामुळे अशी तब्येत वगैरे शरद पवारांनी ही शुल्लक कारण आहेत शरद पवारांसाठी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी खुल्या स्पर्धा, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी, गीत लेखन व फॉरेस्ट बँड स्पर्धेकरिता प्रत्येकी 4 लाख, इको क्लब प्रतिज्ञाकरिता 2 लाख. www.mahaforest.gov.in वर 10 मे 2003 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्यासाठी विभागाच्या सिग्नेचर गीत बँड आणि प्रतिज्ञा इत्यादी करिता सर्वांसाठी खुली स्पर्धा. गीत व बँड पुरस्कार राशी 4 लाख, प्रतिज्ञा पुरस्कार राशी 2 लाख. अधिक माहितीसाठी www.mahaforest.gov.in वर 10 मे 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे
सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग अशा इंडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 8600004446 आणि 8600004447. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696.
अजित पवार नाराजीच्या बातम्या खरंच दिल्लीत रवाना. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नव्हते, त्यामुळे पुन्हा विविध चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांनाही पत्रकार परिषदेवेळी यावेळी प्रश्न विचारण्यात आले, पण इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरून वेगळा अर्थ काढू नका असं शरद पवार यांनी पत्रकारांना आवाहन केले. पण त्यानंतरही अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना जोर धरलाय. आता अजित पवार यांनी स्वतः माहिती देत मी दिल्लीत गेल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं जात आहे. मी दिल्लीला गेल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार मुंबईहून पुण्याच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, मुंबई. द केरळ स्टोरी पाहण्यासाठी एका रिक्षा चालकाची मोफत सेवा. कल्याण डोंबिवली परिसरात द केरळ स्टोरी चित्रपट पाहण्यासाठी रिक्षा चालकाची महिलांसाठी खास ऑफर. जोपर्यंत चित्रपटगृहात आहे तोपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरातून महिलांना मोफत रिक्षा सेवा देणार असल्याचं डोंबिवलीमधील रिक्षा चालकानं निर्णय घेतलाय. गणेश म्हात्रे असं या रिक्षा चालकाचं नाव असून हा रिक्षा चालक कल्याणच्या खोणी परिसरामध्ये राहतो. या रिक्षा चालकाने द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या लोकांसाठी आपण मोफत सेवा पुरवणार असल्याचं सांगितलंय. आपला मोबाईल नंबरही त्याने रिक्षावर नोंदवलाय. या रिक्षा चालकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नमस्कार, माझं नाव गणेश म्हात्रे. तर आज केरला रिलीज होत आहे. हा फिल्म बघण्यासाठी सर्व महिलांसाठी माझी रिक्षा फ्री आहे. तर याचा मी ट्रिजर बघितला. त्या ट्रिजरमध्ये त्यात दाखवलं आहे का काही मुलींचं आणि महिलांचं आतंकवादी करत आहेत, त्यांना फसवून आतंकवादी करत आहेत. तर हा पिक्चर सर्व महिलाही मुलींनी बघावी ही माझी अपेक्षा आहे. यासाठी आपण आपली रिक्षा मोफत ठेवली आहे. तर कृपया करून ही सर्व महिलांना विनंती आहे की हा पिक्चर तुम्ही सिनेमागृहात जाऊन नक्कीच बघावा. त्यासाठी आपली रिक्षा मोफत आहे. माझा नंबर आहे 9022262562. कधी मला कॉल करा, तुम्हाला फ्री सेवा असणार माझ्याकडनं. ही सेवा कल्याण डोंबिवलीसाठी आहे. कधी कोणत्या मुलीला काय वाटलं तर मला कधी कॉल करा. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, कल्याण. गाडीत ठेवलेल्या पैशाच्या बॅगा लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. एकास अटक करत 6.5 लाखांचा जप्त. गाडीत ठेवलेल्या पैशांचा बॅगा चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पर्दाफाश केलाय. टोळीतील एका सराईतास अटक करत त्याच्याकडून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मधू झाला वय 25 असं या सराईताचं नाव असून तो आंध्र प्रदेश राज्यातील कपरालतिबा येथील राहणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपासून 4चाकी गाडीमध्ये आणि दुचाकी गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांच्या बॅगला लंपास करण्याची घटना समोर आली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना कुपवाडच्या हनुमान नगर येथील एका भाड्याच्या खोलीमध्ये एका संशयित तरुण राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर छापा टाकून मधू झाला याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी सांगलीच्या विश्रामबाग, अष्टाकोटी मंकाळ याचा कोल्हापूर आणि इचलकरंजी या ठिकाणी 4चाकी गाड्यांचा काचा फोडून आणि दुचाकी डिक्कीतून कुलूप तोडून पैशांची बॅग लंपास केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आणत 6 लाखांच्या रोख रकमेसह दुचाकी असा 6.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, सांगली. संजय घोडावत यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रदान. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दूरदर्शी शिक्षण तज्ञ म्हणून संजय घोडावत यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संजय घोडावत यांनी घोडावत विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूल
पॉलिटेक्निकल IIT आणि मेडिकल अकॅडमीची उभारणी अतिग्रे येथे केली आहे. या माध्यमातून सांगली, कोल्हापूर आणि देश विदेशातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सोयी सुविधांनी युक्त दर्जेदार शिक्षणाची संधी निर्माण झाली. संजय घोडावत शिक्षण संकुलात सध्या 16,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर बेळगाव येथे इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करून कर्नाटक राज्यात देखील संजय घोडावत यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय. KG to PhD पर्यंत शिक्षण घेणाऱ्या शिक्षण संकुलाची निर्मिती संजय घोडावत यांनी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विविध क्षेत्रात येथील विद्यार्थी नोकरी, उद्योगधंदा करतायत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. यामध्ये एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून इंटरनॅशनल स्कूलला डे बोर्डिंग कम रेसिडेन्शियल स्कूल श्रेणीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचा तर भारतातून 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जयसिंगपूर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने शरद पवार यांच्या निर्णयाचं साखर वाटून स्वागत. खासदार शरद पवार यांनी 2 मे रोजी निवृत्तीची घोषणा केली होती, पण महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांच्या भावनाचा विचार करत पवार साहेबांनी आज राजीनामा मागे घेत राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने हा निर्णय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली महानगरपालिकेचे क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करत साखर वाटले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला. हा आनंद आमच्यासाठी शब्दात सांगण्यासारखा नाहीये. आज आम्ही नागरिकांमध्ये साखर वाटप करून आनंद व्यक्त करतोय. पवार साहेबांमुळे प्रत्येक कार्यकर्त्याला सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करण्याची ऊर्जा नेहमीच मिळत असते. ती आता पुढेही अशीच मिळत राहणार आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, उत्तम कांबळे, समीर कुपवाडे, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खरोखर आनंदाचा दिवस आहे की पवार साहेबांनी आपला निर्णय जो मागे घेतलेला आहे, आम्हाला एवढं आनंद झाला आहे की आम्ही तो सांगू शकत नाही. म्हणून आज आम्ही स्वतःहून साखर वाटली. लोकांचा प्रतिसाद बी चांगला आहे, लोकांच्यात बी चांगला आहे की पवार साहेबांशिवाय राष्ट्रवादी नाही असा जो संदेश आहे तो संदेश खरा ठरला. आणि पवार साहेब थांबले त्यामुळे आमच्यात ऊर्जा फार मोठी निर्माण झाली आणि ती ऊर्जा आमच्या सोबत घेऊन आम्ही फार चांगलं काम करू एवढं सांगतो. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी खुल्या स्पर्धा, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी, गीत लेखन व फॉरेस्ट बँड स्पर्धेकरिता प्रत्येकी 4 लाख, इको क्लब प्रतिज्ञाकरिता 2 लाख. www.mahaforest.gov.in वर 10 मे 2003 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्यासाठी विभागाच्या सिग्नेचर गीत, बँड आणि प्रतिज्ञा इत्यादी करिता सर्वांसाठी खुली स्पर्धा. गीत व बँड पुरस्कार राशी 4 लाख, प्रतिज्ञा पुरस्कार राशी 2 लाख. अधिक माहितीसाठी www.mahaforest.gov.in वर 10 मे 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001.
आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग अशा इंडोअर आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 8600004446 आणि 8600004447. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ,
नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुर्के गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची. फडणवीस यांचं सूचक वक्तव्य. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची